पशुसंवर्धन म्हणजे पोल्ट्री, गोट्री, मत्स्यपालन या गोष्टीकडे, दुग्ध व्यवसाय याच्याकडेच आपण जास्त विचार करतो. परंतु जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं ते वराह पालन आहे. आणि आपल्या देशामध्ये वराह पालन, आपल्या राज्यामध्ये अत्यंत गरीब, अत्यंत वंचित असा व्यक्ती करतात आणि त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं. हे सन्माननीय गोपीचंदजी पडळकर यांनी मेन्शन केलं. ते भटक्या विमुक्तांचं काम करतात, वंचित समाजाचं काम करतात, अत्यंत तडफदार तरुण असं ते नेतृत्व आहेत आणि नेहमी या विषयांवर ते आवाज उठवत असतात. त्यांनी जो प्रश्न विचारला त्या सगळ्या एक एक प्रश्नाचा न उत्तर देता मी एक सारांश सांगेन की आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वराह पालनाला उद्योगाच्या दर्जाचं काम, दर्जा होईल अशा प्रकारचं काम करणार आहे. कारण आम्ही महाराष्ट्र ग्रामीण पशु उद्योजक योजना ही आणलेली आहे आणि याच्यामध्ये पोल्ट्री आहे, गोटरी आहे, मत्स्यपालन आहे, दुग्ध व्यवसाय आणि याच्यामध्ये वराह पालनाचा सुद्धा समावेश केलेला आहे. त्याचबरोबर जे वराह पालन या योजनेमध्येच वराह पालन करण्यासाठी आपण वेगवेगळ्या योजना राबवणार आहोत. याच्यामध्ये जवळपास मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेमध्ये 5 5+1 म्हणजे नर आणि मादा असा तो ग्रुप देणार. ह्या वराहाचा त्यांना शेड, खाद्य आणि उपकरणं याचाही समावेश त्याच्यामध्ये आहे. अशा प्रकारे आपण विम्यासकट हे लाभार्थ्यांना आपण ही वराह देणार. त्या गटाची जी किंमत आहे त्याला पण एक 2 लाख रुपयापर्यंतचा निधी मिळेल. तसेच 50% अनुदान सर्वसाधारण लोकांना मिळेल आणि 75% अनुदान अनुसूचित जाती जमातीसाठी मिळेल आणि महिलांना सुद्धा आपण त्याच्यामध्ये प्रोत्साहनपर अनुदान देत आहोत. म्हणजे इतकं त्याच्यामध्ये विचारपूर्वक विषय केलेला आहे. वराह पालनामध्ये 4% व्याजाची सवलत देखील आपण त्याच्यामध्ये देत आहोत. म्हणजे जे कृषीला नियम आहेत ते कृषीला, पशुसंवर्धन खात्याला कृषीचा दर्जा दिल्यामुळे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या विषयाला स्वागत करून कॅबिनेटमध्ये मंजूर करून दिलेला आहे. त्यामुळे ज्या सगळ्या सवलती कृषीला मिळतात त्या सवलती पशुपालनासाठी मिळतील. तर जर त्यांनी वराह पालन करण्यासाठी कर्ज घेतलं तर त्यांना 4% व्याजदरामध्ये सवलत देखील मिळेल. वराह पालन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी खेळत्या भांडवलावर घेतलेल्या कर्जावर सुद्धा आपण व्याज सवलत लागू करण्यात आलेली आहे आणि वीज दरामध्ये सुद्धा सवलत लागू करण्यात आली आहे. कोणी सोलार करणार असेल त्याला सुद्धा त्या कृषीप्रमाणे सबसिडी लागू होते. केंद्रामध्ये पण योजना आहे, तर त्या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी 13 प्रस्ताव आमच्याकडे असे आलेले आहेत आणि त्याच्यामधले 8 प्रस्ताव पात्र होऊन केंद्र शासनाला आपण सादर सुद्धा केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांच्या जमिनीचा, त्यांच्या कर्जाचा, त्यांच्या उदरनिर्वाहाचा, त्यांच्या सबसिडीचा हे सर्व विषय मार्गी लागणार आहेत आणि याला आम्ही खरंच उद्योगाचं, कारण याला एक्सपोर्टमध्ये खूप खूप भविष्य आहे. आपल्याला जे दिसतं ते वराह रस्त्यावर आता त्यांचा धुमाकूळ घातल्यामुळे साहजिक आहे त्यांना कोंडवाड्यामध्ये नेऊन टाकतात. जसं पण सभा अध्यक्ष महोदय मला प्लीज संरक्षण बोला बसून बोलू नका. एवढा चांगला उद्योग होणार आहे गिरीश महाजन, आपण सगळ्यात जास्त ह्याच्यामध्ये ऍप्लिकेशन करून मोठा एक प्रोत्साहन देऊ शकता वराह पालन. तर त्याच्यामध्ये खूप एक्सपोर्ट क्वालिटीचं मीठ तयार होऊ शकतं. जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात कन्झ्युम केलेलं हे मीठ असतं वराहाचं आणि त्याच्यामुळे तुम्ही ह्या जे मुद्दा आज गोपीचंद पडळकरांनी मांडला आहे तो भविष्यामध्ये एक मोठा उद्योग झालेला असेल, अगदी एक्सपोर्ट क्वालिटीचा उद्योग झाला असेल, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलला गेला असेल, हे मी या निमित्ताने सभागृहाला सांगू